या सोन्यासारख्या बापाला कधी बघायचं पोरानो? शाळेची फी भरायला येतो आणि हातात मोबाईल आणून ठेवतो आणि 100ची नोट मागितल्यानंतर हळूच 500 रुपये देतो. त्या बापाला बघायचं नाही. बापाला जर बघायचं असाल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं. जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं आणि झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारात 2 वाजता बघायचं. पोरानो, त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेले असते साला, पण आपल्या लेकरांच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे बाप. आणि या बापाच्या खांद्याला खांदा लावून नालायकानं रात्रंदिवस झिजती आणि अखंड आपलं आयुष्य फक्त लेकरांच्या साठी झिजवती त्या माऊलीचं नाव आहे. 21व्या शतकामध्ये विज्ञान युगात जन्माला आला आणि आई बापाला या राष्ट्राच्या मातीला आणि शिक्षकांना वेड्यात काढू लागला. तुम्ही कोणाची भीडभाड ठेवत नसतो मी. लय हरामखोर मला ट्रोल करतात तुमच्यावर तुटून पडण्यासाठी. एक ही पोरगी कुठल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसणार नाही, एक ही पोरगा व्यसन करणार नाही. नो गुटखा, नो मावा, नो दारूचा ग्लास. व्यसन करायचा पण 2 तासात उतरणारं व्यसन शंडाने नामर्द करतात. व्यसन करायचा ज्या रस्त्यावरून तुझा बाप फाटकी कपडे घालून तुझ्यासाठी मेहनत करत होता, त्याच रस्त्यावर त्याच भर चौकात तुझ्या बापानं शट्टू ठोकला पाहिजे. पोरग माझं क्लास 1 अधिकारी झालं साला. माझ्या पोराच्या अंगावर वर्दी आली, कर्तृत्वाचं व्यसन करायचं पोरानं. साई ज्याच्या पाठीमाग त्याला भीती कशाची? नालायक मला ट्रोल करताना म्हणतात याच्या पोरगीला उचला, याला गावात येऊ देऊ नका, आमच्या हातून पोरी निघून चालल्या, आम्ही आमच्या वासना कुठं शांत करायच्या. असलं लांडग हरामखोर टापून बसण्यात पोरी नोंद ते तुम्हाला आई बापापेक्षा मोठा आणि श्रेष्ठ वाटू लागतं. पोरांच्या हातात दारूचा ग्लास देण्यासाठी, गांजा मावा देण्यासाठी, विमल आणि गुटखा देण्यासाठी टाकून बसलेलं लांडग तुम्हाला तुमचा आदर्श वाटू लागले आणि तुमच्यासाठी झिजला साला तो बाप त्याला वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवू लागला. थांबतो इथं, पण थांबत असताना ओनली 6 मिनिट्स